नमस्कार. इन्फॉर्मेशन हेल्थ अँड वेल्थ या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा विषय आहे सहाय्यक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक गट ब, संयुक्त पूर्व परीक्षा 2017, सामान्य क्षमता चाचणी. हा आजचा व्हिडिओचा विषय आहे. तर हा विषय सुरू करण्यापूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा. तसेच आपल्या मित्रासोबत किंवा जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील त्यांच्यासोबत शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या ऑल या नोटिफिकेशन बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. कारण तुमच्या सबस्क्राईबमुळे मला प्रेरणा मिळते आणि मी नवीन व्हिडिओ तयार केलेला त्याची नोटिफिकेशन तुम्हाला किंवा सूचना तुम्हाला मिळते. चला तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला प्रोत्साहित करा. चला आजचा विषय आपण. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर चुकीची व्यक्ती, चुकीचे चॅनल किंवा चुकीच्या वेबसाईट याच्यामध्ये आपला वेळ वाया घालवू नका. चला तर तुमचा किंवा आपला महत्त्वाचा वेळ वाया न घालता आजच्या विषयाला आपण सुरुवात करूया. एक मिनिट. आज प्रिव्हियस क्वेश्चनियर्स STI, ASO आणि PSI सेट आहे. ये सहाय्यक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक गट ब, संयुक्त पूर्व परीक्षा 2017, सामान्य क्षमता चाचणी 2017, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर अँड पोलीस सब इन्स्पेक्टर ग्रुप बी, कंबाइंड प्री एक्झाम 2070, जनरल ॲबिलिटी टेस्ट. ही आजची प्रश्नपत्रिका आहेत. एकूण प्रश्न आहेत 100, एकूण गुण आहेत 100 आणि वेळ आहे 1 तास. परीक्षाचा दिनांक आहे 16 जुलै 2017. तर आपण ही प्रश्नपत्रिका आपण 2 भागामध्ये किंवा 2 पार्टमध्ये विभागलेले आहेत. पहिला भाग आहे 1 ते 50 पर्यंतचे प्रश्न, त्यामध्ये आपण 1 ते 53 पर्यंतचे प्रश्न सोडवलेले आहे. आणि दुसरा भाग आहे 51 ते 100 पर्यंतचे प्रश्न, त्यामध्ये आपण 54 ते 100 पर्यंतचे प्रश्न सोडवणार आहोत. प्रश्न क्रमांक आहे 54. विच ऑफ द फॉलोइंग फ्युचर्स ऑफ ट्रॉपिकल एव्हरग्रीन फॉरेस्ट इज आर करेक्ट. म्हणजेच उष्णकटिबंधीय सदाहरित वनाचे योग्य खालील कोणते वैशिष्ट्य योग्य आहेत. तर ते आहेत व्हेरी डेन्स फॉरेस्ट, अत्यंत घनदाट जंगले. बी आहे ट्रीज शेड देअर लिव्हिज ॲन्युअली, वार्षिक पानगळ होते. सी आहे टिम्बर्स इज हार्ड अँड ड्युरेबल, म्हणजे लाकूड हे कठीण आणि टिकाऊ असते. आणि डी आहे लॅक ऑफ प्युअर स्टँड. तर करेक्ट आन्सर आहे ए, बी आणि डी. नेक्स्ट 55. इन वेस्टर्न डिस्ट्रिक्ट ऑफ राजस्थान नेमली जैसलमेर, बारमेर, जोधापूर आणि बिकनेर्स डॅश डॅश मिनरल्स आर फाउंड. म्हणजेच राजस्थानच्या पश्चिम जिल्ह्यामध्ये, त्यामध्ये जैसलमेर, बारमेर, जोधापूर आणि बिकनेर या जिल्ह्यामध्ये कोणते प्रकारचे खनिजे सापडतात. तर करेक्ट आन्सर इज 3. लाईमस्टोन, जिप्सम अँड सॉल्ट, म्हणजेच हे 3 प्रकारचे खनिजे आढळतात. नेक्स्ट 56. इंडियाज लँडस्केप इज जस्ट 2.4% ऑफ द टोटल वर्ल्ड एरिया. म्हणजे जागतिक एकूण लोकसंख्येपैकी जागतिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताला फक्त 2.4% क्षेत्रफळ लाभलेले आहे. वेर इज इट पॉप्युलेशन इज नियरली 60.85% ऑफ द वर्ल्ड पॉप्युलेशन. जागतिक लोकसंख्येच्या 16.85% लोकसंख्या हे भारताला लाभलेले आहे. पॉप्युलेशन हॅज रॅपिडली इन्क्रीज्ड इन ड्यू टू स्टडी डिक्लाइन इन द डेथ रेट. जन्मदर घटवल्यामुळे लोकसंख्या ही सतत वाढत आहे, किंवा जन्मदर स्थिर झाल्यामुळे लोकसंख्या ही सतत वाढत आहे. वाईल बर्थ रेट हॅज नॉट डिक्लाइंड सिग्निफिकंटली, परंतु मृत्यूदर त्यामानाने कमी झाले नाही. विच वन इकॉनॉमी अँड सोशल फॅक्टर आर रिस्पॉन्सिबल फॉर कंटिन्यू टू फेवर हाय फर्टिलिटी. म्हणजे उच्च
जन्मदराचे सामाजिक आणि आर्थिक कोणतेही 2 कारणे सांगा. तर खालील आन्सर हे आहे स्लो अर्बनायझेशन प्रोसेस, धीम्या गतीचे शहरीकरण ही एक आहे, आणि बी आहे लॅक ऑफ एज्युकेशन, शिक्षणाचा अभाव. हे 2 कारणं आहेत. त्यामुळे हे सामाजिक आणि आर्थिक असे 2 कारणं आहेत. त्यामुळं जन्मदर हे उच्च आहे. सी आहे कंट्रोल ऑफ इपिडेमिक्स, साथीच्या रोगाचे नियंत्रण. डी आहे डिक्लाइन इन द इन्सिडन्स ऑफ मलेरिया, हिवतापाच्या प्रादुर्भावावर झालेली घट. तर वरीलपैकी ए आणि बी हे 2 आन्सर करेक्ट आहेत. नेक्स्ट 57, विच ऑफ द फॉलोइंग इज ॲन इन्स्ट्रुमेंट ऑफ फिस्कल पॉलिसी, वित्तीय धोरणाचे खालीलपैकी कोणते साधन आहे. तर एक मिनिट, खालीलपैकी कोणते साधन नाही, तर ते आहे ओपन मार्केट ऑपरेशन, खुल्या बाजारातील कर्ज रोख्याची खरेदी विक्री ही वित्तीय धोरणाचे खालील याच्यामध्ये साधन नाही. नेक्स्ट 58, विच फायनान्स कमिशन रिकमेंडेशन सिंगल रेट ऑफ 5% फॉर सेंट्रल GST अँड 7% फॉर स्टेट GST. म्हणजे कोणत्या वित्तीय आयोगाने असे घोषित केले की केंद्र सरकारचा GST हा 5% असावा आणि राज्य सरकारचा GST हा 7% असावा. अशा कोणत्या फायनान्स कमिशनने जाहीर केले होते, तर ते आहे FC12, 12 वित्तीय आयोगाने फायनान्स कमिशनने असे जाहीर केले होते. नेक्स्ट 57, वेअर मोस्ट इम्पॉर्टंट एक्सपोर्ट आयटम्स इन 2019-91 इन इंडिया, भारतातील 1990-91 मध्ये फारच महत्त्वाचे एक्सपोर्ट म्हणजे निर्यात साधन कोणते होते, तर ते होते जेम्स अँड ज्वेलरीज म्हणजे रत्ने आणि जडजेवारे. हे 1990-91 मध्ये भारतातील सर्वात जास्त महत्त्वाचे निर्यात झाले साधन होते. नेक्स्ट 60, विच ऑफ द फॉलोइंग ऑब्झर्वेशन इज आर नॉट करेक्ट फॉर द बजेट 2030-40, अंदाजपत्रक 2013-14 अंदाजपत्रकासाठी खालीलपैकी कोणते ऑब्झर्वेशन निरीक्षण हे चुकीचे आहे, तर ते आहे एक नंबर. इन 2030-40 देर हॅज बीन अ सिग्निफिकंट रिडक्शन इन प्लॅन्स एक्सपेंडिचर ओव्हर द बजेट व्हॅल्यूम्स, म्हणजे करेक्ट आन्सर ये आहे, बाकीचे नाहीत. नेक्स्ट 61, इन इंडिया डिफिस फायनान्स इन्व्हॉल्व, तुटीच्या अर्थभरणीमध्ये खालील कशात समावेश होतो भारतातील, तर ते आहे सेंट्रल गव्हर्नमेंट बोरिंग फ्रॉम RBI कडून घेतलेले केंद्र सरकारने कर्ज, RBI रनिंग डाऊन ऑफ accumulated with balance against the issue of the treasury bills, सरकारने बाजारात आणलेले सरकारी हुंड्याच्या प्रमाणात भारतीय रिझर्व्ह बँकेने आपल्या साठवलेल्या रोख्याची शिल्लक कमी करणे. सी आहे क्रिएशन ऑफ मनी. तर वरील तिसरा पैशाची निर्मिती. वरीलपैकी तिन्ही कारणे हे तुटीचा अर्थ भरण्यात भारतात तुटीचा अर्थ भरण्यात समावेश होतात. नेक्स्ट 62, बजेट फॉर 2030-40 हॅड द फॉलोइंग, 2013-14 अंदाजपत्र खालीलपैकी काय आहे, म्हणजे काय सांगितले आहे. इन्क्रीज द देन एक्सिस्टिंग टॅक्स स्लॅब्स अँड कीप पर्सनल इन्कम टॅक्स रेट्स कन्सिस्ट. दुसरा आहे इन्क्रीज द देन एक्सिस्टिंग टॅक्स स्लॅब्स अँड डिस्क्रीज द पर्सनल इन्कम टॅक्स रेट्स. तिसरा आहे नायदर alter than existing tax slabs nor alter the rates of personal income tax. आणि चौथा आहे इन्क्रीज द एक्सिस्टिंग टॅक्स स्लॅब्स, करपात्र उत्पन्न मर्यादा आणि इन्क्रीज द पर्सनल टॅक्स रेट्स. अशा प्रकारे याचं उत्तर करेक्ट उत्तर आहे तिसरं. 3 आहे करेक्ट उत्तर. ठीक आहे. बजेट फॉर हॅड नॉट फॉलोइंग, हॅड द फॉलोइंग म्हणजे नायदर अल्टर दॅन द एक्सिस्टिंग टॅक्स स्लॅब्स नॉर अल्टर द रेट्स ऑफ पर्सनल इन्कम टॅक्स, हे आहे करेक्ट आन्सर. नेक्स्ट 62, द करंट डेली स्टेटस, दैनिक स्टेटस DSC अनएम्प्लॉयमेंट रेट वॉज 6.6%
in 2009-10. Which of the following statement regarding CDS concept is correct? मग CDS concept संबंधी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर ते आहे D. A person who work for 1 hour but less than 4 hours is considered having worker for half a day. हे करेक्ट आन्सर आहे. 64 कॅन्सर आहे. 65. In the 9th 5 years plans, high rate of growth registered by the service sector was due to. नव्या पंचवार्षिक योजनेमध्ये सर्व्हिस क्षेत्राचा वाटा म्हणजे जास्त होता, त्याचे कारण काय आहे असं विचारलं आहे. मॅसिव्ह गव्हर्नमेंट वेज हाईक्स म्हणजे भारत सरकारने किंवा सरकारने वाढवलेले पगारे, सरकारी नोकरदाराच्या पगार हे आहे. नेक्स्ट 66. द नीड फॉर डेफिसिट फायनान्स इन इंडिया अराइज आउट ऑफ. तुटीचे अर्थ भरण्याची भारतातील तुटीचे अर्थ भरण्याची गरज का भासली, त्याचे कारण काय आहे? तर कारण आहे फेलर ऑफ द गव्हर्नमेंट टू मोबिलाइज द डिझर्व व्हॅल्यू ऑफ सुप्रीम सरप्लस फॉर पब्लिक सेक्टर. म्हणजे पब्लिक सेक्टर प्लॅन्स, सार्वजनिक क्षेत्रातील योजनेवर सरकारला सरप्लस किंवा पैसा निधी गोळा करण्यात अपयश आले. बी आहे इट रॅपिडली ग्रोविंग एक्सपेंडिचर अँड अनप्रोडक्टिव्ह नॉन डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटीज. म्हणजे ठीक आहे. तर करेक्ट आन्सर इज ए आणि बी. 67. ट्रेड बॅलन्स ऑफ इंडिया वॉज पॉझिटिव्ह इन ओनली 2 years ड्युरिंग इंटायर पिरियड 1949 to 52 2012-30 दॅट आर. म्हणजे व्यापार शेषानुसार 1949 ते 2012-13 या पूर्ण वर्षाच्या दरम्यान फक्त 2च वर्षे भारताचा ट्रेड बॅलन्स म्हणजे व्यापार शेष हे प्लसमध्ये किंवा अधिकाचे राहिले आहे. तर ते 2 वर्ष कोणते? तर ते 2 वर्ष होते 1972-73 ते 76-77. हे 2च वर्षे म्हणजे या दरम्यानच्या कालावधीत अधिकाचे किंवा प्लसचे किंवा पॉझिटिव्ह होते. नेक्स्ट 68. इन द पोस्ट रिफॉर्म पिरियड द रेट ऑफ डायरेक्ट टॅक्सेस रेव्हेन्यू टू टोटल टॅक्स रेव्हेन्यू. म्हणजेच आर्थिक सुधारणेच्या नंतरच्या काळात अप्रत्यक्ष कर संकलनाचे एकूण कर संकलनाशी असलेले गुणोत्तर हे घटते होते. नेक्स्ट 69. द कमिटी ऑफ बँकिंग सेक्टर रिफॉर्म चेअर्ड बाय एम नरसिंहम सबमिटेड द रिपोर्ट in April 1998. Which of the following was not a recommendation of the Committee on Banking Sector Reform 1998 to strengthen the banking sector. म्हणजेच एप्रिल 1998 मध्ये नरसिंहम यांच्या अध्यक्षतेखाली बँकिंग क्षेत्रातील सुधारणेमध्ये एक समिती यांच्या अध्यक्षतेखाली समितीने एक रिपोर्ट जाहीर केला होता, रिपोर्ट सादर केला होता. विच ऑफ द फॉलोइंग वॉज नॉट अ रिकमेंडेशन ऑफ द. बरं त्या कमिटीने खाली कोणते 1998च्या बँकिंग क्षेत्रात सुधारणा कमिटीने कोणते बँकिंग क्षेत्रासाठी योग्य असलेले धोरण म्हणजे अंगीकारले नव्हते किंवा सुचवले नव्हते. तर ते आहे हे आहे setting up new and higher norms for capacity adequacy. भांडवलाचा पुरेसा पुरवठा होण्याच्या संदर्भात नवीन आणि योग्य नियम लागू करणे. बी आहे रिकॅपिटलायझेशन ऑफ बँक्स फ्रॉम द गव्हर्नमेंट बजेट. शासकीय अंदाजपत्रकातून बँकेच्या भांडवलाची पुनर्स्थापना. सी आहे ॲव्हरेज लेवल ऑफ net NPAs for all banks should be reduced to below 5% by the year 2000 and to below 3% by 2020. सन 2020
सन 2000 पर्यंत सर्व बँकेच्या कार्यक्षमता मालमत्तेची अकार्यक्षम मालमत्तेची पातळी NPH 5% खाली आणणे व 2002 पर्यंत 3% खाली आणणे. इन्व्हेस्ट सबसिडी एलिमेंट इन क्रेडिट फॉर द प्रायोरिटी सेक्टर शुड बी टोटली एलिमिनेटेड. करेक्ट आन्सर इज बी आहे. नेक्स्ट 70. इन कनेक्शन विथ द मनी सप्लाय कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. पैशाच्या पुरवठ्यासंदर्भात खालील वाक्य विचारात घ्या. रिझर्व्ह बँक presently provided estimates of the supply of money in form of M1 concept of money supply. रिझर्व्ह बँक सध्या पैशाच्या पुरवठ्याच्या विषयाचे अंदाज M1 या पैशाच्या पुरवठ्याच्या संकल्पनेच्या आधारे व्यक्त करते. बी आहे. M1 रिप्रेझेंट द हायेस्ट डिग्री ऑफ लिक्विडिटी and M2, M3, M4 follow it is descending orders in items of liquidity. Which of the statement given above is correct? म्हणजे वरीपैकी only B statement correct आहे. 71. A person cannot see object clearly beyond 2.0 meter. The power of lens required to correct his vision will be. म्हणजे एखादा व्यक्ती 2.0 मीटर जवळचे पलीकडचे बघत नसेल तर त्याच्यासाठी कोणती लेन्स आवश्यक आहे, तर ती आहे करेक्ट आन्सर इज 4 - 0.5 डायबोस्टर ही लेन्स आवश्यक आहे. नेक्स्ट 72. टू ॲटम्स आर कॉल्ड आयसोबार्स इफ. दोन अणूंना आयसोबार्स म्हणतात तर सम ऑफ नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स आर सेम. तर प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉनच्या बेरजे समान असतात किंवा अंक हे समान असतात. नेक्स्ट 73. फ्रॉम मेटल्स इलेक्ट्रिकल्स कंडक्टिव्हिटी इन्क्रीज इन द ऑर्डर ऑफ. धातू साधित विद्युत चलता कमी ते जास्त क्रमानुसार असते. ॲल्युमिनियम, कॅल्शियम आणि Ag. नेक्स्ट 74. द pollutants that caused मिनामिटा डिसीज. मिनामिटा रोगासाठी कारणीभूत असलेले प्रदूषक डॅश मिथाइल मर्क्युरी हे आहे. 75. द लिक्विड स्टेट ऑफ H2O अँड द गॅसेस स्टेटस ऑफ H2S, H2S आणि H2TS at room temperature are due to higher electronegativity of oxygen. ऑक्सिजनची विद्युत ऋणताची उच्च पातळी. 2 हायड्रोजन बॉन्डिंग, हायड्रोजनचा बंध. आणि C आहे पॉलिमेरिसेशन्स ऑफ वॉटर मेल्युकेस म्हणजे पाण्याच्या रेणूची बहुवार्षिकता. म्हणजे वरीलपैकी तिन्ही कारणे बरोबर आहेत. नेक्स्ट 76. A1 ऑफ इलेक्ट्रिक करंट इज पास्ड थ्रू इच 1 m NaCl, 1 m KCl and 1 m RbCl solutions separately for 1 second. The correct relationship for the number of mole Nm of the metals deposited is. The correct answer is Na equal to Nk and equal to Nrb. Correct answer. 77. The super orders Tolensti dash animals are commonly called as flying fishes, Exocetus. Next 78. Which of the following is correct sequence of events during spermatogenesis. शुक्राणू निर्मितीच्या प्रक्रियेचा योग्य घटनाक्रम कोणता? स्पर्म मॅगोनिया, स्पर्मसाइट, स्पर्ममॅटिक्स आणि स्पर्म अशा प्रकारे आहेत. 79. मेंबर ऑफ डॅश क्लास ऑफ ॲनेलिडा आर हार्मोप्रोडाइट ॲनिमल्स. या प्राणीवर्गातील सदस्य हे ॲनेलिडी
खंडातील द्विदल प्राणी आहेत, तर ते करेक्ट आन्सर आहे अलोगोचिटिया. नेक्स्ट अलोगोचिटिया अँड हॅरिडिनिया. नेक्स्ट 80. इंडोसल्फान इज अ एक्झाम्पल ऑफ. इंडोसल्फान ही कशाचे उदाहरण आहे, तर ते आहेत इन्सेक्टिसाइड कीटकनाशकाचे. 81. द फर्म आर क्लासिफाईड इन नेचेया गटात येतात. टेरिडोफायडा. 82. 2,4-D इज यूज्ड टू कंट्रोल. 2,4-D कशाचा कंट्रोल करण्यासाठी करता, वीड्स किंवा तणाचे नियंत्रण करण्यासाठी वापरतात 2,4-D. 83. विच ऑफ द रिकम्बंट वॅक्सिन प्रोड्युस्ड अँड मार्केटेड बाय सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. भारतातील सिरम इन्स्टिट्यूटने कोणते रिकम्बंट वॅक्सिन लसाची उत्पादन आणि मार्केटिंग करते, तर ते आहे हॅपेटिटिस बी वॅक्सिन. नेक्स्ट इज 84. ड्युरिंग वर्ल्ड वॉर वन अराउंड 1 million people were affected by a disease of ट्रेंच fever. म्हणजे पहिल्या महायुद्धाच्या काळात पूर्ण जगातील 1 लाख लोक हे ट्रेंच फीवरने आजारी होते. दिस डिसीज इज कॉज्ड बाय विच ऑफ द फॉलोइंग एजंट. खाली कोणता म्हणजे या रोगाचा कारक आहे, तर तो कारक आहे बार्टिनेसिला क्वांटिना हे आहे. नेक्स्ट 85. बाईल इज फॉर्मड इन द. म्हणजे पित्त कुठं निर्माण होतं, ते होतं लिव्हर किंवा यकृतामध्ये पित्त निर्माण होते. 86. इन द फर्स्ट रो नंबर्स सिम्बॉल्स अँड इन द सेकंड रो देअर लेटर्स कोड्स आर गिवन. म्हणजे दिलं नाही, तर करेक्ट आन्सर इज 2. 87. विच वन ऑफ द फॉलोइंग नंबर्स विल ऑक्युपी द ब्लँक स्पेस. म्हणजे ह्या रिकाम्या जागेत ह्या इथल्या कोणता अंक येतो, तर तो आहे 63. 88. सिलेक्ट करेक्ट अल्टरनेटिव्ह इन द ब्लॅक स्पेस इन द गिवन नंबर सिरीज. म्हणजे खालील रिकाम्या जागेत कोणता अक्षर येते, तर ते आहे 69. 89. द नंबर इज इच सर्कल आर अकॉर्डिंग टू सेम रूल. सारख्या रूलचे आहेत. सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह इन प्लेस ऑफ क्वेश्चन मार्क. क्वेश्चन मार्काच्या ठिकाणी कोणते येते, तर तिसऱ्या आकृतीत येते. करेक्ट आन्सर 35. 90. इन द फॉलोइंग नंबर्स सिरीज विच नंबर विल कम इन द प्लेस ऑफ क्वेश्चन मार्क. म्हणजे क्वेश्चन मार्काचा ठिकाणी कोणत्या अंक येतो, तर तो आहे 530 हा अंक येतो. नेक्स्ट 91. इफ एक्स स्टँड फॉर मायनस, डिवायडेड स्टँड फॉर प्लस, प्लस स्टँड फॉर मायनस आणि मायनस स्टँड फॉर मल्टिप्लाय, विच वन ऑफ द फॉलोइंग इक्वेशन इज करेक्ट. द करेक्ट इक्वेशन इज 8 divided 10 minus 3 plus 5 multiply 6 equal to 8. This equation is correct. Next 92. The number in the fingers are occurs according to the sum rules. Find the numbers in place of question mark from given alternative. खाली अल्टरनेटिव्ह मध्ये योग्य नंबर कोणता आहे, तर तो आहे 18 किंवा 18. फाइंड द मिसिंग नंबर्स इन द फॉलोइंग सिरीज. म्हणजे खाली मिसिंग नंबर हुडका म्हणले, तर तो आहे क्वेश्चन मार्काच्या ठिकाणी 192. 94. 2 rows of numbers are given answers in question by calculating the value of each row on the basis of the following rules. The calculation of numbers are to be made from left to right. Rules 1. If after a 2-digit even number there is one more even number, then divided first by second. Second rules. If after an even number there is a prime number, then multiply them. 3 number rules. If after an odd number there is one more odd numbers, then odd numbers. 4. If after a 3-digit number there is a 2-digit square whole numbers, then subtract second numbers from the first
numbers, and 5 after a 3-digit number. There is 2-digit numbers which is not square whole numbers. Then divided first number by the second. 1, 25, 64, 33. दुसऱ्या रो मध्ये आहे 282 मल्टिप्लाय आणि 93. If the 39. If the value of the first row is x, what is the value of the second row? Second row value is 42. 95. The symbols @ C dots, hash, dollars and star are used as following. P is not less than Q. P is not greater than Q. And Q and less than Q. P is not greater than Q and not equal to Q. And P is not greater than Q. P is not less than Q and not equal to Q. On the basis of these 3 statements and 3 calculation derives from the then are given. Select correct option about the calculation statement. S star M H T star K. Calculation 1. K H M, second T H H, and third H @ K. One correct answer. Calculation 1, 2, 3 all are correct. 96. The given equation becomes correct due to the interchange of 2 sign in the given equation. Find the correct alternative of sign by interchanging of which the equation will be correct. Correct equation is multiply and plus आहे. इक्वेशन असं आहे 2 × 3 + 6 - 12 divided 4 equal to 70. तर करेक्ट सिम्बॉल्स किंवा साइन आहे मल्टिप्लाय अँड प्लस. 97. There are 4 letter series following different rules. हे असे रूल्स आहेत. 1 term is given below. Find out the series to which its belong terms m. Answer option. Correct answer is D. 98. Which numbers will replace the question marks in the following number series? म्हणजे क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी कोणता नंबर येतो तर तो आहे 68. 99. In the certain code language, Yokledi means sky is blue. Moksedi means blood is red, and Mokpd means sky and blood. Which code for blood? Mok. Correct answer is इथे करून दाखवलं हे. ठीक आहे. 100. In the code language, Pikdepa means where are you? Danaza means you may come, and Nakasa means he may go. Then what is the correct code for come in this code language? Correct answer is जा. अशा प्रकारे आपण 54 ते 100 पर्यंतचे म्हणजे भाग 2 किंवा पार्ट 2 मधले सर्व प्रश्न सोडवलेले आहेत. काही चुका झाल्या असत्याला, परंतु वेळेच्या अभावी आपल्याला फास्ट प्रश्नपत्रे सोडवावे लागले. तरी तर काय चुका किंवा तुमच्या काय कॉमेंट्स असतील तर ते कॉमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही पाठवू शकता. चला तर हा आजचा व्हिडिओ आपण इथं कंप्लीट झाला किंवा ही प्रश्नपत्रिका इथं सोडवलेली आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मित्रांनो मला बी खूप मेहनत घ्यावी लागते. चॅनलला सबस्क्राईब करून घंटेच्या ऑल या नोटिफिकेशन बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. चला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. तुमच्या भावी जीवनाच्या हार्दिक शुभेच्छा. भावी जीवन सुखाचे राहो. थँक्यू.